राज्याचे धडाडीचे लोकप्रिय नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगली शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम उत्साहात झाला। यावेळी विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमात सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, विधान परिषदेचे आमदार इद्रिस भाई नाईकवडी, माजी मंत्री सुरेश खाडे, नगरसेवक अशोक मासाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार इद्रिस नाईकवडी म्हणाले, अजितदादा पवार हे वक्तशीर, स्पष्ट वक्ते आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक होते। काम होणार नसेल तर ते स्पष्टपणे सांगत होते आणि कोणालाही खोटी आश्वासने देत नसत। त्यांच्या कार्यशैलीची आठवण महाराष्ट्र कायम जपेल। आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री सुरेश खाडे यांनीही अजितदादांच्या नेतृत्व गुणांबरोबरच त्यांच्या विकासाभिमुख कार्यपद्धतीच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी भाजपचे शेखर इनामदार, उपमहापौर गजानन मगदूम, सभापती अतुल माने, काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, हर्षवर्धन पाटील, संतोष पाटील, दिग्विजय सूर्यवंशी, शेखर माने, स्नेहल सावंत, मनोज सरगर, विष्णू माने, योगेंद्र थोरात, जयंत जाधव, बीरेंद्र थोरात, अक्षय मासाळे, रजाक नाईक यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दादाची जयंती आपण साजरी करतोय। मागच्या वर्षी असं वाटत होतं की आपल्याला जयंती साजरी करावी लागेल, कारण दरवर्षी आपण ती जयंती साजरी करतो आणि हक्काचा माणूस म्हणून अजितदादा आपल्याला माहिती होता। मला आठवतं प्रत्येक माझ्या वाढदिवसाला पहिला फोन अजितदादाचा असायचा। मला आश्चर्य पडायचं की पक्षाचा विषय होता त्याच्यामध्ये, पण प्रत्येक आमदाराला फोन करणं हे त्यांचं कर्तव्य सुरू ते करत होतं। माझ्या घरी आलं तेव्हा त्यांचा तर अनुभव फार वेगळा होता। हे आमच्या कुटुंबामध्ये आपल्या कुटुंबाचाच व्यक्ती असं त्यांनी वावर त्या दिवशी केला आणि त्या आठवड्या आमच्या सगळ्यात आठवणी आहेत। आणि कधीही कामाला गेलं की विथ रिस्पेक्ट दादा बोलायचे, हे मला खूप त्यांचं आवडलं आणि टाईम टू टाईम जायचे। हा सगळ्यात मोठा गुण त्यांचा मला महत्त्वाचा वाटतो। त्यांनी मला एकदा सकाळी 5:45ची अपॉइंटमेंट दिली सह्याद्रीला, बरोबर 5 मिनटं आधी हजर होऊन दादा बरोबर त्यांच्या ऑफिसमध्ये 5:45ला हजर होते। म्हणजे खूप रेअर आहे। आज पुढावी बघाल तर सकाळी 6ला ते बाहेर पडतात आणि विविध ठिकाणी भेटी देतात। असा नेता होणे नाही यापुढे असं मला वाटतं आणि खूप चांगला नेता आणि एक चांगला माणूस आपण सगळ्यांनी गमावलेला आहे।